अकोला जिल्ह्यातल्या तेल्हारा शहरात अपूर्ण रस्त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे। रस्त्यावर पडलेल्या गिट्टीमुळे अनेक अपघात होत असल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी शनिवारी रस्त्यातल्या खड्ड्यांमध्ये बसून आंदोलन केलं। 4 तासांच्या आंदोलनामुळे सुमारे 2 किलोमीटर वाहनांचा रांगा लागल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती। तेल्हारा शहरातील माळेगाव नाका ते पीपी पेट्रोल पंप या मार्गावरील अपूर्ण रस्ता नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे। रस्त्यावरील गिट्टीमुळे अपघातांचे प्रमाण वाढले होते। या समस्येच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते विशाल नांदोकार यांनी शनिवारी रस्त्यातील खड्ड्यात बसून अनोखं आंदोलन केलं। तब्बल 4 तास सुरू असलेल्या या आंदोलनादरम्यान 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या। अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने लेखी आश्वासन देत कामाला सुरुवात केली असून हा रस्ता पुढील 15 दिवसात पूर्ण होणार असल्याची माहिती देण्यात आली। नांदोकार यांनी यापूर्वीही या संदर्भात निवेदन देत रस्ता लवकर पूर्ण करण्याची मागणी केली होती। या मार्गावरून विद्यार्थी, व्यापारी व नागरिक मोठ्या प्रमाणात प्रवास करत असल्याने लवकरात लवकर रस्ता पूर्ण होण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे। हा जो मुख्य रस्ता आहे पीपी पाटील पेट्रोल पंप ते माळेगाव नाका या रस्त्याचे काम लवकरात लवकर व्हावे। तसेच ऋषिकेश पिशे या युवकाचा अपघात झाल्या ठेकेदाराच्या हलगर्जीमुळे त्याला नुकसान भरपाई देण्यात यावी। तेल्हारा तालुक्यातील मुख्य मार्गांवर गतिरोधक टाकण्यात यावे आणि वाहन प्रकल्पासमोरील जो नाल्याचे काम अर्धवट आहे त्या नाल्याचे काम पूर्ण व्हावे आणि असा पूर्ण अंदाजपत्रक दिनांकासहित आणि जी रक्कम आहे त्या रकमेसहित हा फलक इथं माळेगाव प्रत्येक चौकामध्ये लावण्यात यावा, ही माझी मागणी आहे। हा जो ऋषिकेश पिसे नामक युवक आहे हा अत्यंत गरीब आहे आणि मोलमजुरी करून आपला परिवार चालवतो। आज रोजी त्याचा अपघात होऊन जवळपास 20 दिवस झाले। तो रुग्णालयात आहे आणि त्याचा परिवार सध्या आता त्याच्या कमावता कोणी नसल्यामुळे त्याला सध्या आता आर्थिक मदतीची गरज आहे आणि माझी हीच मागणी आहे, ज्या ठेकेदारामुळे हा अपघात झाला, ज्याची हे हलगर्जीपणा आहे त्या ठेकेदाराने त्याला हे नुकसान भरपाई देण्यात यावी।